आता वेगवान स्वरूपातल्या घडामोडी। सामनाच्या रोखठोकमधून खळबळजनक गौप्यस्फोट करण्यात आलाय। एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद न मिळाल्यानं शिंदे मनानं कोलमडले आहेत। भाजपनं शिंदेंना मुख्यमंत्री बनवण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र ते आश्वासन पाळलं गेलं नसल्याचा सामनातून म्हटलेलं आहे। भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी जाहीरपणे धनंजय मुंडे यांना पाठिंबा दिला। यानंतर आता संतोष देशमुख यांचा कुटुंब आज भगवानगडावर जाणार आहे। देशमुखांच्या हत्या प्रकरणात जे पुरावे आहेत ते पुरावे नामदेव शास्त्रींना देऊन देशमुख कुटुंब न्यायाची मागणी करणार आहे। पक्षप्रवेशासंदर्भात महायुतीचं धोरण ठरलंय। महायुतीच्या तिन्ही पक्षांना अडचणीचे ठरणार नाहीत हे पाहूनच निर्णय होतील। पक्षप्रवेशाचा निर्णय रस्त्यावर चर्चा करून होणार नाही किंवा मीडियामध्ये बोलून होणार नाही। महायुतीच्या व्यासपीठावर चर्चा करूनच होईल असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय। विधानसभा निवडणुकीमध्ये हिंदुत्वाचा मुद्दा प्रचंड गाजला होता। या पार्श्वभूमीवर कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील यांनी मोठं वक्तव्य केलंय। सध्या जो धर्माच्या बरोबर राहील तोच जिवंत राहील अशा प्रकारचं वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केलं आहे। जो धर्माच्या विरोधात असेल त्याचं काही खरं नाही असंही त्यांनी म्हटलंय। महाराष्ट्राचा अर्थसंकल्प कधी सादर होणार याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारण्यात आलं होतं। मार्चच्या पहिल्या आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्यात राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार असं अजित पवारांनी सांगितलं। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत बारामतीच्या शिरसाणेमध्ये कार्यकर्ता मेळावा पार पडला। यावेळी लाडक्या बहिणी आणि सर्वसामान्य जनता केंद्रबिंदू मानून राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार असं अजित पवारांनी सांगितलं। शिवसेना उबाठाच्या ठाणे ग्रामीण जिल्हाप्रमुखपदी कुंदन पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी डोळ्यासमोर ठेवून ही नियुक्ती करण्यात आली आहे। जळगावात सोन्याच्या दरात 200 रुपयांची वाढ नोंदवली गेली आहे। त्यामुळे सोन्याचे प्रति तोळ्याचे दर 82,900 रुपयांवर पोहोचले आहेत। दरम्यान सोन्याच्या दरात आणखी मोठी वाढ होण्याची शक्यता आहे। उपनगरीय लोकलच्या प्रवाशांची आज मेगा रखडपट्टी होणार आहे। मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर माटुंगा ते मुलुंड स्थानकादरम्यान सकाळी 11:30 ते दुपारी 3:30 वाजेपर्यंत, तसंच पश्चिम रेल्वेवर जोगेश्वरी आणि कांदिवली स्थानकांदरम्यान सकाळी 9:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। माझं पसंतीचं सिडकोचं घर या योजनेसाठीची लॉटरी काढण्याचं आता सिडकोनं निश्चित केलेलं आहे। जवळपास 26,000 घरांसाठी अर्ज मागवण्यात आले होते। माझं पसंतीचं घर यासाठी लॉटरी काढण्याचा निर्णय घेण्यात आलाय। शिवाय त्याची तारीखही जाहीर करण्यात आलेली आहे। राज्यात फेब्रुवारी महिन्यापासून तापमान वाढीचा इशारा देण्यात आला असला तरी येत्या काही दिवसात तापमानात बदल होणार असल्याचं हवामान विभागानं सांगितलंय। येत्या 4 दिवसात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण या विभागात कमाल तापमानाचा पारा वाढणार असल्याचं हवामान विभागानं वर्तवलंय। त्यामुळे नागरिकांना उष्ण वाऱ्यासह उन्हाचा चटका सहन करावा लागणार आहे। मुंबई महानगर प्रदेशात 14 मेट्रो प्रकल्पांची कामं सुरू असून या प्रकल्पांचा खर्च जवळपास 1.5 लाख कोटी रुपयांच्या घरात आहे। केंद्रीय अर्थसंकल्पात मुंबई मेट्रोसाठी 1,255 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। त्यामुळे मेट्रोच्या कामांना गती मिळणार आहे। पुढील आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात रेल्वेसाठी 2.52 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। रेल्वेसाठी 17,500 सामान्य कोच, 200 वंदे भारत आणि 100 अमृत गाड्यांच्या निर्मितीसारख्या प्रकल्पांना मान्यता देण्यात आल्याची माहिती रेल्वे मंत्र्यांनी दिली आहे। मुंबईकरांकरता दिलासादायक बातमी। यंदा पावसाळ्यापूर्वी 2 महत्त्वाचे पूल, गोखले पूल आणि कर्नाक पूल वाहतुकीकरता खुले होणार आहेत। या दोन्ही पुलांचं बांधकाम अंतिम टप्प्यात आलं आहे। ते वेळेत पूर्ण करण्याकरता महापालिका आणि रेल्वे प्रशासन विशेष प्रयत्न करत आहेत। मुंबई शहरातील मध्यवर्ती भागात असलेला 125 वर्ष जुना एल्फिन्स्टन रोड ओव्हरब्रिज पाडण्याची योजना मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं आखली आहे। त्यामुळे आधीच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असलेल्या परळ दादर भागात नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागणार आहे।
मुंबईतील हवेचा दर्जा दिवसेंदिवस ढासळतोय. असं असताना जुनाट आणि नादुरुस्त इंजिन असलेली वाहनं विषारी धूर सोडत प्रदूषणाला कारणीभूत ठरत आहेत. येत्या वर्षभरात 61,441 गाड्यांनी मुंबईची हवा बिघडवली आहे. विषारी धूर ओकणाऱ्या या वाहनांवर कडक कारवाई करण्यात आलेली आहे. मुंबईतल्या 11 शासकीय रुग्णालयांचं आधुनिकीकरण केलं जाणार आहे. रुग्णालयामध्ये औषधोपचार आणि यंत्रसामुग्री तसंच रुग्णालयातील वॉर्डच्या आधुनिकीकरणाकरता 132 कोटी 47 लाख रुपये निधीला राज्य सरकारनं मान्यता दिली आहे. पुरंदर इथल्या प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवाशांना ये-जा करणं सहज शक्य व्हावं यासाठी सातारा मार्गावरील राजेवाडी रेल्वे स्थानकापासून विमानतळापर्यंत रेल्वे मार्गिका विकसित करण्याचं प्रस्तावित करण्यात आलं आहे. शहर आणि जिल्ह्याच्या एकात्मिक वाहतूक आराखड्यामध्ये हा मार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे. 20 वर्षांपूर्वी तोट्यात असणारी मुंबई महानगरपालिका शिवसेना सत्तेत आल्यानंतर मुदत ठेवींमध्ये मोठी वाढ झाली आहे. शिवसेनेच्या 25 वर्षांच्या सत्ता काळात पालिका फायद्यात येऊन मुदत ठेवी तब्बल 92 कोटींवर पोहोचल्या होत्या. पुढच्या बातमीकडे वळूया. महापालिकेच्या अर्थसंकल्पाकरता ठाणे मनपानं नागरिकांकडून सूचना मागवल्या आहेत. अर्थसंकल्पात नागरिकांचा सहभाग वाढवण्यासाठी माझ्या नजरेतून ठाणं या उपक्रमाअंतर्गत नागरिकांच्या सूचना मागवल्या जाणार आहेत. अर्थसंकल्प सादर होत असतानाच केंद्र सरकारसाठी एक चांगली बातमी समोर आली आहे. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर केंद्र सरकारने जीएसटी कलेक्शनचे जानेवारी महिन्यातील आकडे प्रसिद्ध केलेत. जानेवारी महिन्यात जीएसटीच्या माध्यमातून सरकारच्या खजिन्यात 1.96 लाख रुपयांची भर पडली आहे. पावसाळा पूर्व कामांचा भाग म्हणून यंदाही नालेसफाई करण्यात येणार आहे. त्याकरता पालिका प्रशासनानं निविदा मागवल्या आहेत. मोठे नाले, लहान नाले, भूमिगत गटारं, मिठी नदी यांच्यामधील गाळ काढण्याकरता निविदा मागवण्यात आल्या आहेत. या कामांचा खर्च 540 कोटी होणार आहे. महिलांसाठी पुणे महापालिकेने सुरू केलेल्या 11 टी-बस मोबाईल टॉयलेटपैकी सध्या 3च बस वापरात आहेत. ही बंद पडलेली मोबाईल टॉयलेट्स सुरू करण्याचा विचार महापालिकेच्या घनकचरा विभागानं सुरू केलाय. या सेवेचा वापर करणाऱ्यांकडून 5 रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय महापालिकेनं घेतला आहे. देशात कामाच्या तासांबाबत वाद सुरू असताना दुसरीकडे ब्रिटनमधील कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. यूकेमधील 200 कंपन्या 4 दिवसांचा कामकाजाचा आठवडा लागू करणार आहेत. यामध्ये कर्मचाऱ्यांचा पगार कापला जाणार नाही. सलग 3 किंवा त्यापेक्षा अधिक महिन्यांपासून वीज बिल ऑनलाईन पद्धतीनं भरणाऱ्या लघुदाब वीज ग्राहकांकरता महावितरणकडून जानेवारी ते मे महिन्याच्या कालावधीमध्ये लकी डिजिटल ग्राहक योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेत प्रत्येक उपविभाग स्तरावर 5 बक्षिसं देण्यात येणार असून एकूण 3 लकी ड्रॉ काढण्यात येणार आहेत. यात विजेत्या ग्राहकांना स्मार्टफोन, स्मार्ट वॉच अशी बक्षिसं मिळणार आहेत. चाळीस वर्षाच्या प्रतीक्षेनंतर हर्णे बंदरातील जेट्टीच्या कामाला सुरुवात झाली आहे. प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाल्यानं मच्छीमार बांधवांमध्ये उत्साह आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील शिवारातून कुरनूर धरणाकडे पाणी सोडण्यात आलं. कुरनूर धरणात पाणी पोहोचल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंद आहे. पंढरीत विठ्ठल रुक्मिणीचा विवाह सोहळा रंगणार आहे. शाही सोहळ्याकरता खास बंगळुरूहून पोशाख मागवण्यात आलाय. विठ्ठल रुक्मिणीच्या विवाह सोहळ्यासाठी प्रचंड गर्दी जमा झालेली आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये फुलांची आकर्षक सजावट करण्यात आलेली आहे. विठ्ठलाला आज पांढरा शुभ्र पोशाख परिधान करण्यात आला. आजपासून रंगपंचमीपर्यंत विठ्ठलाला पांढरा शुभ्र पोशाख ठेवला जातो. त्यावर गुलालाची उधळण करून रंगपंचमीला सुरुवात होते.
जळगावच्या भुसावळमध्ये थंडीचा जोर कमी होऊन तापमानात वाढ होतीये, त्यामुळे भाजीपाल्याच्या दरात काहीशी तेजी आल्याचं बघायला मिळतंय। गेल्या आठवड्यात केवळ 5 रुपये जुडीनं विक्री होणारी मेथी आता 35 ते 50 रुपयांपर्यंत पोहोचली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये स्मार्ट सिटी बस फक्त नावालाच आहे। बसेसमुळे प्रवाशांच्या जीवाला धोकाच निर्माण झालेला आहे। बसच्या मागच्या बाजूची काच पूर्ण फुटलेली होती। स्मार्ट बस रस्त्यावर सुसाट धावत होती। कराड तालुक्यातील सुरलीमध्ये बैलगाड्या शर्यतीला राज्यभरातील बैलगाड्यांचा थरार बघायला मिळाला। चुरशीने झालेल्या बैलगाडा शर्यतीत वाटेगावचा बादल 1 लाखाच्या बक्षिसाचा मानकरी ठरला। आमदार संग्राम जगताप यांची महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे। कुस्तीगीर संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत जगताप यांची निवड करण्यात आली। जळगावच्या चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीची आवक वाढली आहे। बाजार समितीत 1500 क्विंटल तुरीची आवक झाली असून हरभरा आणि मका विक्रीसाठी शेतकऱ्यांनी गर्दी केली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या मल्हार चौकात ड्रेनेज पाईप फुटल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे। दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणं अवघड झालंय। आरोग्य धोक्यात आलंय। नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होतोय। हिंगोलीच्या वसमतमध्ये भगवान मार्कंडेय जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात आली। शेकडो भाविकांनी यात्रेत सहभाग घेतला। अहमदनगरमध्ये पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षे यांच्यात गादी विभागाची अंतिम लढत होणार असली तरी दोघेही मल्ल हे पुणे जिल्ह्यातील आहेत। यामुळे कोणता पुणेकर गादी विभागातील विजेता होऊन महाराष्ट्र केसरी किताबावर सोनेरी मोहोर उमटवतो याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। चंद्रपूरच्या ताडोबामध्ये जास्तीचं शुल्क आकारून पर्यटकांची फसवणूक करण्यात आली आहे। क्रुझर बुकिंगसाठी 500 रुपयांऐवजी 1000 रुपये घेण्यात आले। या प्रकरणी ताडोबाचे क्षेत्र संचालक डॉक्टर जितेंद्र रामगावकर यांनी कारवाई करून अहवाल सादर करण्याचे निर्देश उपसंचालकांना दिले आहेत। धुळे एमआयडीसीतील एका तेल कारखान्यामध्ये स्फोट झाला। या घटनेनंतर धुळ्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली। संपूर्ण घटनेची चौकशी करून योग्य कारवाई करण्याचं आश्वासन रावल यांनी दिलं। जळगावच्या अमळनेरमध्ये सीसीआयचं कापूस खरेदी सुरू करण्याची मागणी गेल्या 3 महिन्यांपासून सुरू आहे। दरम्यान अमळनेरच्या शेतकऱ्यांकडील कापसाचा दर्जा खराब असल्याचं कारण देत सीसीआयनं खरेदी केंद्र सुरू करण्यास नकार दिला। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे। नाशिक गुजरात हायवेवर सापुतारा घाटात खासगी लक्झरी बसचा भीषण अपघात झाला। बस 200 फूट खोल दरीत कोसळली। 7 जण जागीच ठार झाले। 15 जणांची प्रकृती चिंताजनक आहे। वज्रेश्वरी वसई मार्गावर धावत्या एसटी बसचं चाक अचानक निखळलं। अपघात झाला। चालकानं प्रसंगावधान राखलं। बस नियंत्रित केली म्हणून मोठा अनर्थ टळला। भुसावळमध्ये गेल्या वर्षी ढगाळ वातावरणामुळे आंब्याचा मोहोर गळला, नुकसान झालं। यंदा मात्र पुढील 15 दिवस आकाश निरभ्र राहणार आहे अशी शक्यता आहे। असंच जर वातावरण राहिलं तर आंब्याच्या मोहोराकरता ते पोषक असेल असं बोललं जात आहे। सोलापुरात कारसह दुचाकी चोरणाऱ्या तिघांना अटक केली। पोलिसांनी ही अटक केली आहे। आरोपींकडून 5,95,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। नगरमध्ये एका कंपनीच्या टायरची परस्पर विक्री करून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलाय। या प्रकरणी 5 आरोपींना अटक करण्यात आली असून आरोपींकडून 97 टायर तसंच जवळपास 20 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। यावल तालुक्यातील अंजाळी या गावाजवळ मोर नदीतून अवैध वाळू चोरी करून नेताना डंपर पकडण्यात आले। यावल पोलिसांनी ही कारवाई केली। या प्रकरणी 6 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। चालकाविरोधात वाळू चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। छत्रपती संभाजीनगरमधील द्वारकादास नगरीत तलवार आणि गुप्तीसारख्या शस्त्रांनी 3 ते 4 जणांच्या टोळीनं फ्लॅट तोडण्याचा प्रयत्न केला। चोरांनी रहिवाशांवर शस्त्र उगारली, त्यामुळे नागरिक मागे गेले, घाबरले। 1.5 मिनिटांमध्ये चाललेल्या या थरारात चोर शेवटी पळून गेले। असं झालं तरी फ्लॅट मालकानं पोलिसात तक्रार केलीच नाही। त्यामुळे पोलिसांनी स्वतः फिर्यादी होत गुन्हा दाखल केला आहे।
पत्नीची हत्या करणाऱ्या पतीला बीड जिल्हा सत्र न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे। दारू पिण्याकरता पैसे दिले नाहीत म्हणून पतीनं पत्नीची हत्या केली। घाटकोपर मानखुर्द लिंक रोडवरील छेडानगर इथं गाडीला आग लागली होती। आगीत संपूर्ण कार जळून खाक झाली। अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं। पिंपरी शहरातील जलशुद्धीकरण केंद्रातील फिल्टर मशीन बंद असल्याचे खोटे SMS सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्यांवर महापालिकेनं गुन्हा दाखल केलाय। तसंच नागरिकांनी खोट्या मेसेजेसवर विश्वास ठेवू नये असं आवाहनही महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्राकडून करण्यात आलेलं आहे। सोलापूर बाजारात लाल कांद्याला सरासरी 1600 रुपये, लासलगाव बाजार 2100 रुपये, तर राज्यात लाल कांद्याला कमीत कमी 1500 रुपयांपासून ते 2500 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळालाय। दिवसभरात कांद्याची 1,42,000 क्विंटलची आवक झाली आहे। श्रीगोंदा तालुक्यातील अंबिया बहार फळपीक विमा योजनेतील सहभागी शेतकऱ्यांची पडताळणी कृषी विभाग आणि विमा कंपन्यांकडून सुरू करण्यात आली आहे। लागवड क्षेत्रापेक्षा जास्त विमा संरक्षित क्षेत्र असलेल्यांचा शोध घेण्याकरता दोन्ही पथकं शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार आहेत। GBS लागण झालेले रुग्ण आढळत असलेल्या भागात खाजगी टँकरनेही पाणीपुरवठा होतो। हे टँकर जिथून पाणी घेतात अशा 15 ठिकाणच्या पाण्यात कोलाय हे जीवाणू आढळलेले आहेत। महापालिकेनं आवाहन करूनही टँकर मालकांनी आवश्यक ती काळजी न घेतल्यानं हे घडल्याचं उघडकीस आलं। अटक होणाऱ्या आरोपीला अटकेची कारणं लेखी द्यावी की तोंडी यावर निर्णय घेण्याकरता खास पूर्णपीठ स्थापन केलं जाणार आहे। या संपूर्ण प्रक्रियेकरता मार्गदर्शक तत्त्वे तयार केली जाणार आहेत। त्यानुसार पोलीस आणि स्थानिक न्यायालय कार्यवाही करतील। न्यायमूर्ती सारंग कोतवाल, न्यायमूर्ती SM मोडक यांच्या खंडपीठानं यावर निर्णय घेण्याकरता पूर्णपीठ स्थापन करण्याची सूचना केली आहे। राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार 2023 पर्यंत कुष्ठरोग निर्मूलनाचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय। लवकरात लवकर शोध घेऊन कुष्ठरोग रुग्णांना औषधोपचाराखाली आणण्यासाठी मुंबई महापालिकेमार्फत विशेष अभियान राबवण्यात येणार आहे। 49 लाख नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे। व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या शिक्षणातील संधी आणि क्षमता ओळखण्याकरता मदत व्हावी यासाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षानं सुरू केलेल्या अटल उपक्रमाला विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद मिळाला। आतापर्यंत कल चाचणीकरता घेण्यात येणाऱ्या सायकोमेट्रिक चाचणीकरता 243 विद्यार्थ्यांनी तर सराव चाचण्यांकरता 2595 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे। जळगावातल्या धरण गावात रब्बी पिकांची स्थिती समाधानकारक दिसून आली आहे। पिकांवर शेतकऱ्यांनी गंधकाची फवारणी केली आहे। जळगावातल्या वडगावमधील गडद नदीवरील बंधाऱ्याचा काही भाग पुरात वाहून गेला होता। त्यानंतर 4 वर्ष उलटूनही बंधाऱ्याची अद्याप दुरुस्ती झालेली नाही। याचा परिसरातील बागायती शेतीवर परिणाम होतोय। वाळकेश्वर इथल्या ऐतिहासिक बाणगंगा तलावाच्या सभोवतालचा परिसर आणि तलाव स्वच्छता, संरक्षक भिंतीची दीपस्तंभाची दुरुस्ती आणि अन्य सुधारणा करण्याच्या कामाकरता नव्यानं कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली आहे। त्यामुळे तलावाच्या पुनरुज्जीवनाच्या कामाला सुरुवात होणार आहे। त्याशिवाय तलावातील गाळ काढण्याकरता 1.5 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत। उद्योगमंत्री उदय सामंत यांनी अजिंक्य DY पाटील विद्यापीठातर्फे त्यांना मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आली। या सन्मानानं ते भावुक झाले। उदय सामंत यांनी आपल्या आईवडिलांची इच्छा पूर्ण झाली अशा भावना व्यक्त केल्या। महाकुंभमेळ्यात सेक्टर 18 मध्ये गॅस सिलेंडर लीक झाला, आग लागली। आगीत एक तंबू जळून खाक झाला। अग्निशमन दलाच्या पथकानं अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आणली। बिहारमधील भागलपूर इथं काली मंदिरात चोरीची घटना घडली। चोरीची घटना CCTVत कैद झाली आहे। CCTVच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू आहे। बिहारच्या पूर्णियामध्ये महिला शिक्षिकेला दोरीनं बांधून तिचं सगळं सामान रस्त्यावर फेकण्यात आलं। वेळेवर घरभाडं दिलं नाही म्हणून घरमालकाशी तिचा वाद झाला होता।
बिहारच्या समस्तीपूरमध्ये मृतदेहाच्या अंत्यसंस्कारावरून 2 गटात हाणामारी झाली होती. 3 जण जखमी झाले तर पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. पाटण्यातील बेऊर पोलीस स्थानकाच्या हद्दीत बेपत्ता झालेल्या तरुणाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. नदीच्या काठावर मृतदेह सापडला असून प्रेम प्रकरणातून हत्या झाल्याचा संशय आहे. पाटण्यामध्ये भावानेच भावाची हत्या केली. दोन्ही भावांमध्ये बराच वेळ वाद सुरू होता. त्यानंतर भावाची हत्या झाली. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे. मध्य प्रदेशच्या उज्जैनमध्ये लग्नाच्या 2 दिवसांनंतर वधूनं पळून जाण्याचा प्रयत्न केला. कुटुंबातील सदस्यांनी तिला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं. वधू आणि तिच्या सहकार्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.